लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब महायुतीमध्ये फाटाफूट झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आता निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघाचं गेले 2 टर्म निरंजन डावखरे हे प्रतिनिधित्व करत आहेत। यंदा देखील भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरच विश्वास दर्शवला असून सलग तिसऱ्यांदा निरंजन डावखरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे। बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजित पानसे यांना भारतीय जनता पार्टी देखील पाठिंबा देईल असं मनसेला वाटलं होतं, मात्र तसं काही न होता या ठिकाणी आता निरंजन डावखरे यांना भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरवलं आहे। तर तिसरीकडे शिंदे गटाचे सचिव असलेले संजय मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे। त्यामुळे आता संजय मोरे देखील उमेदवारी अर्ज भरतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि जर असं झालं तर महायुतीच्या 3 भिडूंमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लढत होईल असं चित्र सध्या तरी बघायला मिळतं आहे। या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवतं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। गेल्या वेळेस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि नजीब मुल्ला यांनी करडी लढत दिली होती। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवतं आणि मतांची फाटाफूट होऊन कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.